हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल स्टेप बाय स्टेप इंग्लिश. होय, स्टेप बाय स्टेप इंग्लिश या तुमच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या मागच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की इंग्रजी फ्लुएंटली बोलण्यासाठी, इंग्रजी भाषा फ्लुएंटली बोलण्यासाठी 12 काळांचं जे महत्त्व आहे ते अनन्यसाधारण आहे. 12 काळांच्या महत्त्वावर आपण संपूर्ण एक लेक्चर त्याची मीमांसा केली, त्याच्यावर चर्चा केली आणि आता आपण प्रत्यक्षात इंग्रजी शिकण्याची सुरुवात करतोय आपल्या ह्या दुसऱ्या लेक्चरमध्ये. ओके, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम आपण थेट मुद्द्याला हात घालूया. ओके, तर आता आपल्याला इंग्रजी शिकायचं आहे, इंग्रजी बोलायला शिकायचं आहे. तर सर्वप्रथम आपण हे बघूया की इंग्रजी ही एक भाषा आहे. आपण जो काही अभ्यास करणार आहोत तो अतिशय सिस्टमॅटिकली आणि स्टेप बाय स्टेप करणार आहोत, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. शक्यतो आपल्याकडून एकही मुद्दा सुटणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत. तर इंग्रजी ही एक भाषा आहे. आता भाषा काय? लँग्वेज. व्हॉट्स लँग्वेज? Language, as a matter of common knowledge, is a medium of communication through which we express our feelings, emotions, ideas and thoughts to our fellow people. In short, थोडक्यात भाषा हे विचार व्यक्त करण्याचं माध्यम आहे. लक्षात येतं? हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. भाषा हे विचार व्यक्त करण्याचं माध्यम आहे. म्हणजे भाषेतून आपण आपले विचार व्यक्त करतो, आपल्या भावना व्यक्त करतो, आपल्या कल्पना व्यक्त करतो, आपल्या आजूबाजूच्या लोकांना किंवा दूरवरच्या लोकांपर्यंत पोहोचवतो आपण. तर भाषा जर विचार व्यक्त करण्याचं माध्यम आहे तर बघा त्याची डेफिनेशन इकडे दिलेली आहे. तुम्हाला जसं जमेल तसं ती नोट डाऊन करून घ्या. लँग्वेज इज अ मॅटर ऑफ कॉमन नॉलेज, इज द मीडियम ऑफ कम्युनिकेशन थ्रू विच वी एक्सप्रेस अवर फिलिंग्स, इमोशन्स, आयडियाज अँड थॉट्स टू अवर फेलो पीपल. ओके, आपल्याला माहित असायला पाहिजे सिस्टमॅटिकली. तर भाषा हे विचार व्यक्त करण्याचं माध्यम आहे. आता आपण जे विचार व्यक्त करतो ते विचार व्यक्त करताना प्रॅक्टिकली आपण काय करतो? आपण जेव्हा विचार व्यक्त करतो तेव्हा प्रॅक्टिकली व्याकरणाच्या दृष्टीने आपण एक एक वाक्य बोलत असतो. आपण जे काही विचार व्यक्त करतो ते एक वाक्य, एकानंतर दुसरं वाक्य, दुसऱ्यानंतर तिसरं वाक्य, अशा पद्धतीने एकत्रित वाक्यांचा जो समुदाय तो म्हणजे आपली भाषा. मग आता वाक्य म्हणजे काय? Sentence. Sentence is a group of words which makes a complete sense. बघा, sentence. A sentence is a group of words which makes complete sense. आता याचा अर्थ काय होतो? A sentence is a group of words. वाक्य म्हणजे काय? शब्दांचा असा समुदाय which makes complete sense, ज्याच्याने complete sense होतो. म्हणजे आता इथे आपल्याला शिकायला भरपूर संधी आहे. आपल्याला काहीतरी माहित आहे ही चांगली गोष्ट आहे, परंतु आपल्याला जर शिकायचं असेल तर आपल्या मनाची दारं कावडं आपल्याला उघडी ठेवावी लागतात. वाक्य म्हणजे काय? आम्हाला माहित आहे असं बोलून चालत नाही. आता जर मी असं बोललो तो पुण्याला आणि फुलस्टॉप दिला, पूर्णविराम दिला, तर या वाक्यातून काय अर्थबोध होतो का? नाही. नागपूर सुंदर, जळगाव सुकेळी, नाही. तो पुण्याला गेला, ह्या वाक्यातून अर्थबोध होतो. म्हणजे बघा, बरोबर आहे. सेंटेन्सची डेफिनेशन केली. ए सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स, शब्दांचा असा समुदाय ज्याच्यातून कम्प्लीट सेन्स तयार होतो. फक्त शब्द आहेत एखाद्या ठिकाणी आणि त्याचा अर्थ जर व्यक्त होत नाही तर मग ते वाक्य म्हणता येणार नाही. त्यामुळे हे आपण सर्व काही व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ए सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच मेक्स कम्प्लीट सेन्स, ज्याच्याने सेन्स होतो. तो पुण्याला गेला. नागपूर हे एक सुंदर शहर आहे. जळगावची सुकेळी सुप्रसिद्ध आहेत. समजतं? म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी तुम्हाला वाक्यांचा समुदाय दिसेल, तो समुदाय दिसला याचा अर्थ ते वाक्य होईलच असं नाही. ते पूर्ण वाचल्यानंतर जर आपल्याला त्याच्यातून एक विशिष्ट अर्थबोध होत असेल तरच ते वाक्य. ओके, म्हणजे पहिल्यांदा आपण पाहिलं भाषा हे विचार व्यक्त करण्याचं माध्यम आहे. विचार. लँग्वेज नंतर आपण पाहिलं सेंटेन्स. मग आता सेंटेन्स विचार कशातून व्यक्त होतात? वाक्यांमधून. आणि वाक्याची डेफिनेशन काय बघितली? वाक्य म्हणजे अशा शब्दांचा समुदाय ज्याच्यामधून एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो. ठीक. आता ही जी
वाक्य आहेत, ही वाक्य कशाची बनलेली असतात? वाक्य शब्दांची बनलेली असतात. बरोबर? मग आता शब्द म्हणजे काय? ओके, ए वर्ड इज ए प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ लेटर्स. सी, वर्ड, ए वर्ड इज ए प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ लेटर्स. ए वर्ड इज ए प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ लेटर्स. लेटर्स म्हणजे अक्षर, मला माहित आहे. शब्द म्हणजे काय? प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ लेटर्स, म्हणजे जी अक्षरं जी असतात त्या अक्षरांचं प्रॉपर कॉम्बिनेशन. उदाहरणार्थ, आपण जर मू ल गा हा शब्द आहे, बरोबर आहे, पण याची जर सुरुवात आपण ल ने केली आणि ल गा मू असं लिहिलं तर तो शब्द होईल का? नाही. म्हणजे अक्षरं जी आहेत त्या अक्षरांचं प्रॉपर कॉम्बिनेशन, त्यांची योग्य जुळणी, योग्य जुळवणूक की ज्याच्यातून एक विशिष्ट अर्थ व्यक्त होईल, एक विशिष्ट प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहील. सो वर्ड इज ए प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ लेटर्स. म्हणजे समजा BOY बॉय असा जो शब्द आहे बघा, फॉर एक्झाम्पल की BOY बॉय हा शब्द आहे इंग्लिश मधला. आता हा जो बॉय जो शब्द आहे ह्याचं जर स्पेलिंग तुम्ही YOB लिहिलं तर याला शब्द म्हणायचं का नाही? चुकलं ते प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स नाहीये. प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्सचा अर्थ असा होतो की त्याची अशी सिरीज की ज्याच्यानंतर ते BOY बॉय म्हटल्यानंतर मुलगा ही प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहिली पाहिजे. शब्द. ओके, आपण काहीच सोडायचं नाही. प्रत्येक छोट्यातील छोटी गोष्ट जितकं आपल्याला शक्य आहे ते सगळं आपण स्टेप बाय स्टेप अभ्यास करायचा. आणि या गोष्टीला कंटाळा करायचा नाही. आम्हाला माहिती आहे असं समजून सोडून नाही द्यायचं, कारण हे परत परत शिकायचं नाही. ह्या लेक्चर नंतर मला वाटतं की परत या गोष्टी शिकण्याची काही विशेष गरज वाटेल असं मला काही वाटत नाही. परंतु मुळापासून शिकायचं तर शिकायचंच आहे, असो ऍट एनी कॉस्ट. पहिल्यांदा आपण पाहिलं की भाषा हे विचार व्यक्त करण्याचं माध्यम आहे. विचार वाक्यांमधून व्यक्त होतात. लँग्वेज, सेंटेन्स आणि वाक्य ही शब्दांची बनलेली असतात. आता शब्द म्हणजे काय? कॉम्बिनेशन ऑफ, प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ लेटर्स. मग आता हे लेटर म्हणजे काय? बघा, लेटर, ए लेटर इज अ रिटन ऑर प्रिंटेड साइन दॅट रिप्रेझेंट्स अ साऊंड इन अ लँग्वेज. लेटर हे अक्षर म्हणजे काय? एकतर लिखित किंवा छापील असं चिन्ह ज्याच्याने भाषेतील अक्षराचा आपल्याला बोध होतो. म्हणजे आपण समजा ए असं जेव्हा लिहितो, अ किंवा ए, बघा हे आता मी लिहिलं, एकतर लिखित तरी आहे किंवा ते छापलेलं असतं, प्रिंटिंग. म्हणजे इथपर्यंत आपण खोलामध्ये गेलेलो आहोत की ए लेटर इज अ रिटन ऑर प्रिंटेड साइन. हे काय? एका दृष्टीने, व्याकरणाच्या दृष्टीने काय? चिन्ह आहे. एकतर लिखित, एकतर रिटन ऑर प्रिंटेड किंवा छापलेलं असतं पुस्तकामध्ये. प्रिंटेड साइन, साइन म्हणजे चिन्ह, दॅट रिप्रेझेंट्स अ साऊंड इन अ लँग्वेज. आणि याच्यातून काय होतं? एक साऊंड रिप्रेझेंट होतं. अ, ब, क. आता जर आपण अच्या जागी इकडे जर ब लिहिलं तर आपल्याला कळतं ह्या ब मधून कुठला ध्वनी येतो? ब, बी. ओके, सो a letter is a written or printed sign that represents a sound in a language. भाषांमध्ये जे ध्वनी असतात ते ध्वनी ज्या अक्षराने, ज्या साइनने, ज्या चिन्हाने व्यक्त केले जातात, जी चिन्ह लिहिली जातात किंवा प्रिंट केली जातात त्यांना लेटर म्हणजे अक्षर असं म्हणतात. आता ही जी माहिती आहे ही अतिशय मूलभूत, अतिशय महत्वाची माहिती आहे. ही माहिती आपण सिस्टमॅटिकली शिकतोय की भाषा हे विचार व्यक्त करण्याचं माध्यम आहे. भाषा ही वाक्यांची बनलेली आहे, वाक्य हे शब्दांचे बनलेले असतात आणि शब्द हे अक्षरांचे बनलेले असतात. ठीक आहे, इथपर्यंतची माहिती तुम्हाला मला वाटतं कळाली असेल. ती तुम्हाला यापूर्वीच माहित आहे, परंतु आपण त्याला अधिक खोलात जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आता मी खाली इथे अल्फाबेट हा शब्द लिहिलेला आहे, जिथून आता आपला इंग्रजीचा प्रॅक्टिकल आपण अभ्यासाकडे चाललेला होता. हा सुद्धा अभ्यासच आहे, भाषेचा अभ्यास आपला सुरूच झालेला आहे. आता मी इथे एकदम एंडला अल्फाबेट हा शब्द लिहिलेला आहे. अल्फाबेट इज द कम्प्लीट कलेक्शन ऑफ लेटर्स यूज्ड इन अ लँग्वेज. अल्फाबेट इज द कम्प्लीट कलेक्शन, पूर्ण कलेक्शन ऑफ लेटर्स यूज्ड इन अ लँग्वेज. इथून आता आपला जो पुढचा जो प्रवास आहे तो व्यवस्थित वी आर गोइंग टू नाउ स्टडी इट डीपली. की आता इथे मी ही जे वर लिहिलेले आहेत A to Z हे काय इंग्लिशचे अल्फाबेट आहेत आणि
तुम्ही हे सगळं लिहून घ्या. अल्फाबेट इज द कम्प्लीट कलेक्शन ऑफ लेटर्स युज्ड इन ए लँग्वेज. म्हणजे आता तुम्हाला आपण इतके सिस्टमॅटिकली चाललेलो. पहिल्यांदा लँग्वेज म्हणजे काय ते पाहिलं, नंतर सेंटेन्स म्हणजे काय ते पाहिलं, वर्ड म्हणजे काय ते पाहिलं, लेटर म्हणजे काय ते पाहिलं. आता आपण अल्फाबेट कडे आलेलो. तर अल्फाबेट म्हणजे कुठल्याही भाषेची मुळाक्षरे. परंतु अल्फाबेट या शब्दाबद्दल आपल्याला थोडासा अभ्यास करायचा डिटेलमध्ये, की हा जो शब्द आहे अल्फाबेटचा अर्थ काय होतो. तर हे जे ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड हे जे 26 लेटर्स आहेत, हे प्रत्येकी काय, हे एक एक काय, ए लेटर आहे, बी लेटर आहे, सी लेटर आहे, डी लेटर आहे. हे लेटर्स एकत्रित मिळून जी वर्णमाला तयार होते विशिष्ट भाषेची, त्याला बोलतात अल्फाबेट. लक्षात येतं तुमच्या. हे तुम्ही कायमस्वरूपी तुम्हाला ह्या गोष्टी एकदम क्लिअर माहित असायला पाहिजे. म्हणजे जसं की ए हे अल्फाबेट आहे, बी हे अल्फाबेट आहे, सी हे अल्फाबेट आहे, असं म्हणण्यापेक्षा ए बी सी हे लेटर्स आहेत आणि ते इंग्लिश अल्फाबेटचा एक भाग आहे असं लक्षात ठेवायचं. आलं लक्षात. सो अल्फाबेट इज द कम्प्लीट कलेक्शन ऑफ लेटर्स यूज इन ए लँग्वेज. एखाद्या भाषेमध्ये जी अक्षरं वापरली जातात त्यांचा सगळ्यांचा एकत्रित समुदाय म्हणजे अल्फाबेट. आता त्याच्यावर आपण जरा डिटेलमध्ये त्याचा अभ्यास करूया. ठीक आहे. तुम्ही हे लिहून घेतलेलं असेलच. व्हिडिओ आणि तुम्ही पॉज करू शकता. नो इश्यू. चलो. तर आता आपण एकदमच जितकं होईल तितकं डिटेलमध्ये स्टडी करण्याचा प्रयत्न करूच. सर्वप्रथम आता बघा, हा जो वर्ड आहे अल्फाबेट, इथून आपण सुरुवात करूया. बघा, ए एल पी एच ए बी ई ई. आता व्यवस्थित लक्ष द्या. हा शब्द आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्या दृष्टीने ह्याचा उच्चार हा अल्फाबेट असा आहे. अल्फाबेट. एखादा चांगला अभ्यास करणारा जरी विद्यार्थी असेल तरी त्याच्या दृष्टीने हा, किंवा विद्यार्थिनी असेल तर त्यांच्या दृष्टीने हा अल्फाबेट असा शब्द आहे. बरोबर आहे. परंतु इंग्रजीमध्ये आपल्याला एखादं स्पेलिंग जसं दिसतं त्याचा उच्चार तसाच असतो असं नाही. तो बऱ्याच वेळा उच्चार खूप वेगळा असतो. आणि तुम्हाला माझं नेहमी एक सांगणं असेल, मी पहिल्या लेक्चरमध्ये पण सांगितलं तुम्हाला, कुठल्याही शब्दाचं स्पेलिंग हे अचूक तोंडपाठ असायला पाहिजे आपल्याला, आणि त्यासोबत त्याचा उच्चार अचूक माहित पाहिजे आणि त्याचा अर्थ अचूक माहित पाहिजे. अचूक, एवढं खास लक्षात ठेवा. आता कुठल्याही नवीन अभ्यास करणाऱ्या मुलाला, विद्यार्थ्याला जर सांगितलं वाचायला तर हे अल्फाबेट आहे, अजिबात नाहीये. त्याचा उच्चार असा आहे, अल्फाबेट असा उच्चार आहे त्याचा. अल्फाबेट. अल्फाबेट, नॉट अल्फाबेट. ओके. मग आता हे अल्फाबेट म्हणजे काय, मुळाक्षरे, असं आपण याचा सर्वसाधारण अर्थ घेऊया. ठीक आहे. म्हणजे अल्फाबेट आहे, ही अल्फाबेटचा अर्थ काय होतो, एखाद्या भाषेतील, म्हणजे बघा इथे मुद्दाम डेफिनेशन पुसलेली नाही. अल्फाबेट इज द कम्प्लीट कलेक्शन ऑफ लेटर्स. म्हणजे आपण लेटर्स काय ते पण बघितलं, आणि एखाद्या भाषेमधले जे कम्प्लीट लेटर्स असतात त्याचं कलेक्शन जिथे एका ठिकाणी दिसतं त्याला म्हणतात अल्फाबेट. ओके. तर आता ए हे लेटर आहे, बी हे लेटर आहे, सी हे लेटर आहे, आणि या सगळ्यांचं कॉम्बिनेशन जे आहे ए टू झेड हे काय, इंग्लिश अल्फाबेट. म्हणजे आपण असं पण म्हणू शकतो, इन अनदर वर्ड्स, ए इज वन ऑफ द पार्ट्स ऑफ द इंग्लिश अल्फाबेट. इंग्लिश अल्फाबेटचा ए हा एक भाग आहे, बी हा एक भाग आहे, सी हा एक भाग आहे. कळतं तुम्हाला. वरून आपण असं पण म्हणू शकत नाही की ए एक अल्फाबेट आहे, बी एक अल्फाबेट आहे आणि दोघे मिळून दोन अल्फाबेट्स आहेत. अजिबात नाही. ए अल्फाबेट, बी अल्फाबेट, सी अल्फाबेट, हे अल्फाबेट मधून ते लेटर्स आहेत, लक्षात घ्या. आणि या सगळ्यांनी मिळून अल्फाबेट तयार होतात. आता हे जे अल्फाबेट आहे ते इंग्लिश लँग्वेजचं जसं आहे तसं फ्रेंच लँग्वेजचं आहे, फ्रेंचचं आहे, त्यांच्यात पण जवळपास तेवढेच लेटर्स आहेत. त्यानंतर आपली हिंदी लँग्वेज आहे, आपली मराठी लँग्वेज आहे, मराठी आहे, त्यानंतर चायनीज आहे. अशा किती भाषा आहेत. ह्या प्रत्येक भाषांचं, भाषेची आपली जी
मुळाक्षर जी वर्णमाला असते त्याला म्हणतात अल्फाबेट. त्यामुळे एक पेक्षा जास्त भाषांचे जर अल्फाबेट असले तरच त्याला अल्फाबेट्स असं म्हणतात. अल्फाबेट्स असं म्हणतात. एक पेक्षा जास्त म्हणजे प्रत्येक भाषेची जी जी मुळाक्षर आहेत, जे लेटर्स आहेत, लेटर्स, त्या लेटर्सचा जो समुदाय आहे ते म्हणजे अल्फाबेट. परंतु ते जेव्हा आपण ए आणि बी दोघांना जर म्हणायला गेलो तर ए आणि बी हे दोन अल्फाबेट्स आहेत असं आपण म्हणू शकत नाही. ए आणि बी हे दोघेही लेटर्स, हे दोन्ही लेटर्स इंग्लिश लँग्वेजच्या इंग्लिश ह्या भाषेच्या अल्फाबेटचा एक भाग आहे. परंतु फ्रेंच आणि हिंदी किंवा मराठी इंग्लिश जे काय असेल, आता ज्या लँग्वेजेस वेगवेगळ्या, ह्या दोन्ही भाषांचे जे काही मुळाक्षर असतील त्यांना एकत्रित जर आपल्याला बोलायचं असेल तर फ्रेंच अल्फाबेट, हिंदी अल्फाबेट दोन्ही मिळून मग दोघांचे अल्फाबेट्स, तिघांचे अल्फाबेट्स असा त्याचा अर्थ होईल. अदरवाईज तुम्ही ए आणि बी हे दोन अल्फाबेट्स आहेत असं कधीही म्हणू शकत नाही. दॅट विल बी रॉंग. काय बोलतो समजतं तुम्हाला? जेवढं मला समजतं, जेवढं मला माहित आहे तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. पहिली गोष्ट तर अल्फाबेट या शब्दाचा उच्चार बघा. अल्फाबेट आहे मुळाक्षरे, सर्वसाधारणपणे त्याचा अर्थ आपण जाणून घेतला. आणि ए बी सी डी हे अल्फाबेट नसून पर्टिक्युलरली ते सर्व एकत्रित जेव्हा असतात तेव्हा त्याला अल्फाबेट म्हणतात. आणि ए बी सी डी हे लेटर्स आहेत. असं एक भाषा, दोन भाषा, ह्या दोन भाषांचे जेव्हा अल्फाबेट, ह्या मराठी भाषेचे, हिंदी भाषेचे, हे जेव्हा दोघांचा आपल्याला उल्लेख एकदाच करायचा असतो तेव्हा बोलताना अल्फाबेट्स असं म्हणतात. मराठी अँड हिंदी अल्फाबेट्स. ओके. आता आपण पुढे जाऊया. आता आपण शिकतो इंग्रजी भाषा. आपल्याला हे जाणून घ्यावं लागेल की इंग्रजी भाषेमध्ये किती अल्फाबेट आहेत. सो द अल्फाबेट ऑफ इंग्लिश इज कंपोज्ड ऑफ 26 लेटर्स. Okay, the alphabet of English is composed of the alphabet of English is composed of 26 letters. हे तुम्हा सर्वांना माहित आहे. इंग्रजी भाषेचे अल्फाबेट आहेत ते 26 लेटर्सने तयार झालेले आहेत. जे लेटर्स मी इकडे वर लिहिलेले ते मुद्दाम लिहिलेले आहेत. ते आपल्या हे मला जे म्हणायचं आहे त्याच्या शेवटी मी अगदी विस्तृत तुम्हाला सांगतो. सो द अल्फाबेट ऑफ इंग्लिश इज कंपोज्ड ऑफ 26 लेटर्स आणि they are divided into two classes. They are divided into two classes. Namely, आता हे जे अल्फाबेट आहेत इंग्लिशचे ह्याचं दोन भागांमध्ये विभाजन झालेलं आहे. नंबर 1 vowels, VOWELS, and number 2 consonants. Consonants. तर इंग्लिशचे हे जे अल्फाबेट आहेत हे ह्याचं विभाजन दोन भागांमध्ये झालेलं आहे. एक व्हावल्स आणि एक कॉन्सनंट्स. आता हा जो शब्द आहे व्हावल्स, हा शब्द कसा लिहिला जातो बघा. भा वला ह, भा उ अ ल, व्हावल. आणि ह्याचा अर्थ तुम्हाला माहित आहे, स्वर. ठीक आहे. VOWELS व्हावल्स. व्हावल. आता हे अनेक आहेत म्हणून इकडे ल ला आपण सुद्धा घेऊया. चला, व्हावल्स. दुसरा शब्द कॉन्सनंट्स. कॉन, न ला स, न ला ट आणि कॉन्सनंट्स, व्यंजने. बघा,
The alphabet of English is composed of 26 letters. इंग्लिशचे अल्फाबेट जे आहे ते 26 लेटर्सचे बनलेले आहेत. ते A to Z तुम्हाला माहित आहे. आणि त्यांचं जे विभाजन आहे ते 2 वर्गांमध्ये झालेले आहे. एक आहे व्हावल्स आणि दुसरा आहे कॉन्सोनंट्स. व्हावल्स म्हणजे स्वर आणि कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजने. आता हे स्वर काय ते आपण खूप पूर्वीपासून आपल्याला माहिती आहे. ए, ई, आय, ओ, यू हे स्वर आहेत, बरोबर आहे. आणि राहिलेले 21 जे लेटर्स आहेत, 21 लेटर्स आहेत, ते आहेत व्यंजने, कॉन्सोनंट्स. ओके. आता हा आपला सगळा महत्वाचा आणि मुद्द्याचा भाग असल्यामुळे हे सगळंच्या सगळं खूप व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आपण हळूहळू पुढे जाऊ, काही गडबड करणार नाही आणि शॉर्टकटने वगैरे कुणाला काही या जगामध्ये मिळत नसतं. तुम्हाला मी जेवढं होईल तेवढं प्रामाणिकपणे मला जितकं समजतं तेवढं खोलात जाऊन शिकवण्याचा प्रयत्न करेल. तर इंग्लिशचं जे अल्फाबेट आहे ते अल्फाबेट इंग्लिशचं किती लेटर्सचं बनलेलं आहे? 26 लेटर्सचं. आणि त्याचं डिव्हिजन 2 ग्रुपमध्ये झालेलं आहे. एक आहे व्हावल्स, VOWELS, व्यवस्थित लक्ष द्या. वला ह, हा, उ, अ, ल ला स, व्हावल्स. ओके, पाय मोडलेला होता. व्हावल्स म्हणजेच काय? स्वर. ठीक. ए हे माहित आहे मला. ए, ई, आय, ओ आणि यू. आणि दुसरा शब्द आता आपण पाहिलेला व्यंजन आहे, त्याच्यावर विचार करूच. व्हावल्स. आता बघा, मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की इंग्रजीचे स्पेलिंग्स हे आपण आपल्या मनाने तयार करू शकत नाही. आपण आपल्या पद्धतीने आता उच्चार करायला गेला तर व्होवेल्स अशा पद्धतीचा काहीतरी उच्चार होतो. परंतु त्याचा खरा उच्चार काय आहे? व्हावल्स म्हणजे स्वर. स्वर हे ए, ई, आय, ओ, यू असे 5 आहेत. आता हे स्वर म्हणजे नेमकं काय? तर हे आहे ध्वनी. हे सुद्धा तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित. एकदम ते जास्त मोठं लिहितो मी. बघा, चालेल, व्हावलची व्याख्या झाली. बघा, हे व्हावल्स उच्चार तर पहिल्यांदा आहे व्यवस्थित समजून घ्यायचं. आपण थोडंच शिकायचं. मी तुम्हाला पहिल्या लेक्चर मध्ये बोललेलो, थोडंच शिकायचं, अचूक शिकायचं, करेक्ट शिकायचं. व्हावल्स, VOWELS. एक असेल तर व्हावल, अनेक असतील तर सिंग्युलर असेल तर व्हावल, अनेक असतील तर एस. व्हावल्स, AEIOS स्वर. हे झालं, पण हे व्हावल्स म्हणजे नेमकं काय? तर बघा त्याची डेफिनेशन बघा. ए स्पीच साऊंड produced without obstruction or audible friction in the mouth is called a vowel. A speech sound, बोलण्यातील एक असा आवाज, produced. आता बघा, इंग्लिश मध्ये हा शब्द आपण बोलताना कसा बोलतो? प्रोड्यूस. नो, नॉट लाईक दॅट. इट इज प्रोड्यूस. इंग्लिश मधील बहुतेक प्रो वाले जे उच्चार आहेत ना ते प्रो न होता ते असेच असतात, परत असतात. प्रोड्यूस्ड. ओके, नॉट प्रोड्यूस्ड. सो ए स्पीच साऊंड म्हणजे बोलण्यातील आवाज, प्रोड्यूस निर्माण केला जातो विदाउट ऑब्स्ट्रक्शन. विदाउट च्या शिवाय. आता बघा, परत हा जो शब्द आहे ना, हा शब्द तुम्ही ऑब्स्ट्रक्शन वाचाल. ऑब्स्ट्रक्शन अजिबात नाही. ऑब्स्ट्रक्शन असा नसून तो ऑब्स्ट्रक्शन आहे.
obstruction. आता जर एखादा कोणीतरी असा असेल खूप हुशार आणि त्याला जर असं वाटत असेल त्याच्याने काय होतं, चॅनल बंद करायचा, आराम करायचा, दुसरा टाइमपास करायचा. ओके, सो स्पीच साऊंड प्रोड्युस्ड विदाउट obstruction. इट इज नॉट ऑब्स्ट्रक्शन. ऑब्स्ट्रक्शन म्हणजे अडथळा. ठीक आहे, तुम्ही उच्चार पण अर्थ पण लिहून घेऊ शकता, असं काय नाही लिहून घ्यायलाच पाहिजे, पण ठीक आहे. अडथळा त्याचा अर्थ होतो a speech sound produced without obstruction or audible friction. ऑडिबल म्हणजे ऐकण्यायोग्य, जो आपल्याला ऐकायला येऊ शकतो, असं फ्रिक्शन. फ्रिक्शन म्हणजे घर्षण. इन द माउथ इज कॉल्ड ए व्हावल. स्वर म्हणजे काय, ए स्पीच साऊंड, असा आवाज, बोलण्यातील एक असा आवाज, प्रोड्युस्ड विदाउट ऑब्स्ट्रक्शन, जो कशाशिवाय येतो, ऑब्स्ट्रक्शन म्हणजे अडथळ्याशिवाय येतो, किंवा ऑडिबल फ्रिक्शन, स्पष्ट आवाज आपल्याला ऐकू येईल, फ्रिक्शन होईल अशा स्वरूपात येईल. इन द माउथ इज कॉल्ड ए व्हावल. प्रोड्यूस विदाउट म्हटलंय, असा आवाज, बोलण्यातील असा आवाज जो आपल्या मुखातून जेव्हा बाहेर पडतो तेव्हा कुठलाही अडथळा निर्माण होत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं मुखामध्ये घर्षण होत नाही, अशा प्रकारच्या आवाजाला स्वर असं म्हणतात. ही व्याख्या सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा, ही पाठ करून ठेवा कायम स्वरूपी. काही गोष्टी पाठ असलेल्या उत्तम असतात. आता त्याचा आपल्याला ते एखादा म्हणेल त्याच्याने पाठ केल्याने काय होतं, चॅनल बंद करायचा, आराम करायचा, टाइमपास करायचा. ठीक आहे. सो स्पीच साऊंड प्रोड्युस्ड विदाउट ऑब्स्ट्रक्शन और ऑडिबल फ्रिक्शन इन द माउथ इज कॉल्ड ए व्हावल. ओके, आता ह्याचा आपल्याला अधिक चांगला अर्थ आपण जेव्हा व्यंजन म्हणजे काय ते शिकू तेव्हा आपल्याला तो अधिक चांगल्या पद्धतीने कळेल. तरीही बघा, इथे सुद्धा तुम्हाला ते समजायला थोडी संधी आहे. बघा, ए, ए, ई, आय, ओ, यू, हे सगळे मी उच्चार जेव्हा करतोय तेव्हा मला कुठे इथे काही ऑब्स्ट्रक्शन, काही अडथळा, ऑब्स्ट्रक्शन येत नाहीये, अडथळा येत नाहीये किंवा काही फ्रिक्शन होत नाही. बघा, जसं मी आता समजा म्हणतो की बी, सी, बघा बी, माझ्या लिप्स इथे काहीतरी फ्रिक्शन झालं, थोडंफार घर्षण झालं. सी, डी, एफ, कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचं घर्षण आहे. बघा इकडे त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे, स्पीच साऊंड प्रोड्युस्ड विदाउट ऑब्स्ट्रक्शन और ऑडिबल फ्रिक्शन. ऑडिबल म्हणजे ऐकायला येणारा काहीतरी फ्रिक्शन, असा घासाघोशीचा आवाज, घर्षणाचा आवाज. इन दी माउथ, तोंडामध्ये तुमच्या जेव्हा अशा कुठल्याही पद्धतीचा आवाज ऐकू येत नाही, अशा कुठल्याही पद्धतीचं घर्षण होत नाही, सहजतेने एखादा आवाज जेव्हा बाहेर येतो त्या आवाजाला म्हणतात स्वर. बघा, ए, ई, आय, ओ, यू. ह्याचा अर्थ, व्यंजनाचा अर्थ काय असेल, नेमका ह्याच्या विरुद्ध त्याचे डेफिनेशन असेल. लक्षात येतो तुमच्या? तर ते आपण जाणून घ्या. स्वर म्हणजे तुम्हाला निश्चितपणे समजलं असेल आणि मला वाटतं परत रिपीट करायची गरज नाही. तर तुम्हाला साध्या सोप्या शब्दांमध्ये मी सांगितलं की आपण पाठ केलेलं आहे, ए, आय, ओ, यू 5 स्वर आहेत, बरोबर आहे ते. परंतु स्वर म्हणजे नेमकं काय ते सुद्धा आपण जाणून घेतलं की अशा प्रकारचे शब्द, अशा प्रकारचा ध्वनी ज्याचा उच्चार करताना मुखामध्ये कुठल्याही पद्धतीचं घर्षण होत नाही आणि कुठल्याही प्रकारचा अडथळा न येता सहजतेने तो ध्वनी बाहेर पडतो, तो आहे स्वर. ठीक आहे. आता आपण कॉन्सनंट हा शब्द बघूया. कॉन्सनंट. ओके, नंबर 2 ला जो होता ना कॉन्सनंट, CONSONANT. बघा, कॉन, नला स, परत न, परत न, कॉन्सनंट, कॉन्सनंट. व्यंजन आणि एस लिहिलं तर व्यंजन. ठीक आहे. कॉन्सनंट. आता बघा, हा सुद्धा जो शब्द आहे जर तुम्ही उच्चार करायला गेला तर तुम्ही म्हणाल कॉन्सोनंट. तो कॉन्सो नसून तो आहे कॉन्सनंट. आता तो असा का आहे तर तो इंग्रजांनी ठरवलेला, आपण ठरवलेला नाही, आपल्या मनाने तो करू शकत नाही. तो जसा आपल्याला त्यांनी सांगितलेलं त्याच पद्धतीने बोलणं आपलं कर्तव्य. ठीक आहे. सो कॉन्सनंट म्हणजे व्यंजन. आता निश्चितपणे व्यंजन म्हणजे काय, ए, ई, आय, ओ, यू व्यतिरिक्त राहिलेली जी इंग्लिश अल्फाबेट मधील 26 पैकी 5 व्यंजन स्वर झाल्यानंतर जे उरतात ते 21 व्यंजन आहे. बी, सी, डी, एफ, जी, एच अँड ऑल. ठीक आहे.
सो कॉन्सोनंट. Consonant. A consonant is a speech sound that is articulated with complete or partial closure of the vocal tract. व्यंजन म्हणजे काय? जसं मी तुम्हाला सांगितलं, स्वर जर आपण व्यवस्थित समजून घेतला तर आपल्याला आपण व्यंजन जर व्यवस्थित समजून घेतलं तर स्वर आपल्याला नक्की चांगल्या पद्धतीने कळेल. आता व्यंजन म्हणजे काय? ए कॉन्सोनंट इज ए स्पीच साऊंड. हा अशा पद्धतीचा बोलण्यातील आवाज आहे, स्पीच साऊंड दॅट इज आर्टिक्युलेटेड with complete or partial closure. Articulate means स्पष्ट उच्चारण. With complete or partial closure of the vocal tract. ही जी vocal tract आहे आपली, vocal म्हणजे आवाजासंबंधीचा आणि tract म्हणजे प्राण्यांच्या शरीरामधील असा अवयव की ज्याच्यातून ते वेगवेगळी कार्य करतात. तर आपण इथून आपला vocal tract म्हणजे इथून बोलतो. तर a consonant is a speech sound that is articulated with complete or partial closure of the vocal tract. ही जी vocal tract आहे ही complete closure म्हणजे बंद, एक तर complete पूर्णपणे बंद जरी होते किंवा partially. complete तरी बंद होते का, partial म्हणजे भागाभागाने थोडीशी का होईना बंद होते of the vocal tract. ह्या vocal tract मधून जेव्हा आपण बोलतो एखादा कुठलाही असं लेटर की जे लेटर बोलताना आपली वोकल ट्रॅक जी आहे ती पार्शियली थोडी किंवा जास्त पूर्ण. ए कॉन्सोनंट इज अ स्पीच साऊंड दॅट इज आर्टिक्युलेटेड विथ कंप्लीट पूर्ण किंवा पार्शियल क्लोजर ऑफ द वोकल ट्रॅक. आपली जो वोकल ट्रॅक आहे तो वोकल ट्रॅक पूर्ण तरी बंद होतो किंवा पार्शियल तरी बंद होतो. अशा वेळेला जो साऊंड निघतो त्याला म्हणतात व्यंजन. आता उदाहरणार्थ बघा, मी ए, आता तुम्हाला व्यवस्थित कळेल, एकदम व्यवस्थित कळेल. AEIOU. बघा वोकल ट्रॅक एकदम नॉर्मल आहे, सगळे शब्द व्यवस्थित बाहेर आले. स्वर सी डी बोलून बघा, स्वतःहून बोलून बघा, तुम्हाला कळेल. एफ बघा, ती जी वोकल ट्रॅक आहे त्यामध्ये काय दिलं होतं, एफ जी एच जे के एल एम एन पी क्यू आर एस टी व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. आणि हेच AEIOU सहज बाहेर पडतात. मुखामध्ये कुठल्याही पद्धतीचं फ्रिक्शन होत नाही, घर्षण होत नाही. स्वर आणि असे अक्षर जी मुखामधून बाहेर पडताना आपल्या वोकल ट्रॅक मध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचं घर्षण होतं, ती कमी अधिक प्रमाणात बंद होते, ती आहेत व्यंजने. आय थिंक दिस मच एक्सप्लेनेशन इज सफिशियंट फॉर दिस. तुमच्या हे लक्षात आलं असेल की स्वर म्हणजे काय आणि व्यंजन म्हणजे काय. स्वर म्हणजे काय आतापर्यंत आपल्याला माहित होतं, AEIOU हे 5 स्वर आहेत, परंतु स्वर म्हणजे नेमकं काय ते आपण जाणून घेतलं की अशी अक्षर, असे ध्वनी जे आपल्या मुखावाटे बाहेर पडताना सहज बाहेर पडतात, स्वर. आणि अशी अक्षरं जे आपल्या मुखावाटे बाहेर पडताना आपला जो वोकल ट्रॅक आहे त्याच्यामधून त्याचं कंप्लीट किंवा पार्शियल क्लोजर होतं आणि मग ते अक्षर बाहेर येतात. मग 5 स्वर आणि 21 व्यंजने, असे 5 अधिक 21 बरोबर 26 हे इंग्लिशचे अल्फाबेट आहे. बरोबर, इंग्लिशचे अल्फाबेट आहे ALPHABET. ते अल्फाबेट नाही, ते आहे अल्फाबेट. व्हावल्स तुम्हाला सांगितलं, वाटल्यास थोडा व्हिडिओ परत मागे जाऊन बघा व्यवस्थित. ते व्हावल्स आहे. प्रत्येक उच्चार तुम्हाला स्टेप बाय स्टेप इंग्लिश चॅनलला फॉलो करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा उच्चार हा अचूकच असला पाहिजे. जितकं आपल्याला माहित आहे ते आपण करायचंच, जे आपल्या हातात आहे ते आपण करायचंच. ओके, सो अल्फाबेट, व्हावल्स अँड हे कॉन्सोनंट्स. ठीक,
याच्याशी संबंधित बऱ्यापैकी मला वाटतं तुम्हाला आता मी माहिती दिलेली आहे. आता आपण पुढे जाऊया. आता मी हे जे इंग्लिशचे जे अल्फाबेट इथे लिहिलेले आहे ह्याचं काय कारण आहे. तुम्ही म्हणाल की आम्हाला काही एबीसीडी माहित नाही का सर, उगाच आपलं काहीतरी तुम्ही लिहून ठेवलंय. बरोबर आहे, पण आपण मुळापासूनच शिकतोय ना सगळं, त्यामुळे आपण सगळं शिकलं पाहिजे. ते मी मुद्दामून लिहिलं इकडे यासाठी की आपण बरेच जण हे जे इंग्लिशचे जे अल्फाबेट आहे ते अल्फाबेट लिहिताना बोलताना बऱ्याच वेळेला काही गडबड करतो. सर्वप्रथम तर आपण हे जाणून घेऊया की ह्याचा उच्चार कसा असायला पाहिजे. बघा, ABC पहिल्यांदा कोणी असं उच्चार करत असेल वगैरे तर त्याने वाईट वाटून घ्यायचं काही कारण येत नाही, परंतु हे असं जे उच्चार करणं आहे ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY रॉंग आहे. असं ती इंग्रजी भाषा आपल्याला अनुमती देत नाही. एखादी भाषा ज्या पद्धतीने बोलली जायला हवी त्याच पद्धतीने आपण ती बोलायची. त्यामध्ये काही विशेष तसं कुणाला तरी येणं, एखाद्याला असं बोलता येतं आणि एखाद्याला बोलता येत नाही, त्यामध्ये तो ज्याला येतो तो काही खूप हुशार आहे अशातला काही भाग नाही, आणि ज्याला येत नाही तो खूप काहीतरी दुय्यम असं काहीच नाही. आणि मुळामध्ये हे तर तुम्ही डोक्यातून काढूनच टाका की इंग्रजी एखाद्याला फ्लुएंटली येतं म्हणजे तो कोणीतरी खूप ग्रेट माणूस आहे. अजिबात नाही. इंग्लंडमध्ये काय चोर नाही आहेत का? इंग्लंडमध्ये चुकीची कृत्य करणारी माणसं नाही आहेत का जे फ्लुएंटली इंग्लिश बोलतात? इंग्रजी जगाची भाषा आहे, काळाची गरज आहे म्हणून आपण शिकतोय. आता इंग्रजीच्या ऐवजी जर फ्रेंच भाषा जगाची भाषा असते आपण फ्रेंच शिकलो असतो, जापनीज भाषा असते आपण जापनीज भाषा शिकलो असतो. ती काळाची गरज एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि जर ती गरज आहे तर ती आपण कायद्याने शिकणं गरजेचं आहे. कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे. चलो फिर आता आपण आपल्या अल्फाबेट कडे आलेलो आहोत. हे इंग्लिशचं अल्फाबेट आहे. हे इंग्लिशचं अल्फाबेट करेक्ट प्रोनाउन्सिएशन याचं कसं करायचं ते व्यवस्थित बघा. ABCDEF एडक्याचा A हो त्याचा पाय मोडलेला F नॉट F रॉंग. ABCDEFGH एडक्याचा A H नॉट H wrong. ABCDEFGHIJKL L not L wrong. आता ह्या य च्या ऐवजी ए बोलायला काय प्रॉब्लेम आपल्याला? काय मोठा त्रास होणार आहे आणि काय मोठे कष्ट आहेत किंवा काय आपलं नुकसान आहे? जर ते एल म्हणणं गरजेचं तर एलच म्हणायचं. होय, HIJKL M not यम. M यम नाही, नो. HIJKL M N ए एडक्याचा ए N not यन. HIJKL M N O P Q R yes S not yes. Wrong. गलत, चूक. STUVWX X A कला स X not X. Wrong. Y and Z. ठीक आहे. बघा मग एवढे आपण सर्वसाधारणपणे चुकीचे उच्चार करतो. यफ यच यफ यच यल यम रॉंग. F परत एकदा सगळं प्रोनाउन्स करतो बघा. ABCDEFGHIJKL MNOPQRSTUVWXYZ. अशाच पद्धतीने इथून पुढे कधीही तुम्ही इंग्लिशचे जे अल्फाबेट आहे त्याचा उच्चार करायचा. ठीक आहे. अशाच पद्धतीने कुठल्याही स्पेलिंग तुम्ही पाठ करत असाल तर ते पाठ करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये जे अल्फाबेट आहे त्यांचं उच्चारण असंच करायचं. ठीक आहे. ओके. आता हे उच्चारासंबंधी झालं. दुसरी गोष्ट आपण जेव्हा लिहितो, आता मी मुद्दाम इथे अल्फाबेट लिहिले त्यामध्ये बघा काही अक्षरे लिहिताना आपण जी गडबड करतो. तर हा कॅपिटल डी आहे, ठीक आहे, आणि हा स्मॉल डी आहे. मी मुद्दामून ते दिलेलं आहे तिकडे. असं नाही की तुमच्यापैकी कुणाला एबीसीडी येत नाही अशातला भाग नाही, पण आपण काय चुका करतो बघा. हा स्मॉल डी जो आहे, हा स्मॉल डी जर तुम्ही ह्याची जी रेषा जर वर घेऊन गेला नाही बघा, इथेच काही लोक असं करतात, इथेच तुम्ही ठेवलं तर काय होणार?
तो बघा तुम्हाला स्मॉल ए दिसेल. तुम्हाला जाणीवपूर्वक मुद्दा म्हणून त्याची रेषा वरच घेऊन जाणं गरजेचं आहे. जर तो तुम्हाला स्मॉल डी कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स पैकी स्मॉल लेटर आहे तो ई एफ. आता बघा हा कॅपिटल एफ आहे आणि हा स्मॉल एफ आहे. वेगळ्या प्रकारे लिहितात तो एफ. आता हा कॅपिटल एफ आहे, स्मॉल एफ आहे. बघा जर तुम्ही खूप मोठा असा एफ लिहाल तर हा कॅपिटल होत नाही. कॅपिटल म्हणजे मोठा नाही. त्याचे जे रूल्स आहेत, त्याचे जे नियम आहेत त्याच्यानुसार तो लिहिणे म्हणजे कॅपिटल. आणि जर तुम्ही आता हा एफ खूप असं स्मॉल काढाल तर हा स्मॉल लेटर होत नाही. लक्षात घ्या, कॅपिटल एफ हा कधीच असा कर्व वाला नसेल. तो कधीही असाच असेल, एकदम प्रॉपर अँगल्स मध्ये असेल तो एफ. आणि हा असेल स्मॉल. ओके, हे पण लक्षात ठेवा. ई एफ जी. ओके, आता काही लोक काय करतात एफ जी. आता बघा हा स्मॉल जी आहे आणि हा सॉरी कॅपिटल जी आहे आणि हा स्मॉल जी. बघा ही जी रेषा असते त्या रेषेवर लिहिलं जातं. पर्टिक्युलरली विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या. बरीच मुलं काय करतात, हा जी बघा इकडून लिहितात. व्यवस्थित बघा, हा जी इथे लिहितात असा कुठेतरी. नाही, हा जी कसा लिहिणं अभिप्रेत आहे स्मॉल जी, की त्याचं हे जे शिर आहे, त्याचा जो वरचा जो भाग आहे, जे त्याचं जे डोकं आहे, हेड जे आहे, ते याला चिकटलेलं पाहिजे. हे बघा आहे इथे चिकटला पाहिजे. हा असा गॅप नाही दिसला पाहिजे इकडे मध्ये, असं याला चिकटला पाहिजे. आता हा एकदम प्रॉपर स्मॉल लेटर वाला जी आहे आणि हा चुकीचा आहे. ओके, एबीसीडी ई एफ जी एच. परत बघा हा जो एच आहे, कॅपिटल एच जो आहे, हा कॅपिटल एच आहे आणि हा बघा स्मॉल एच आहे. हा स्मॉल एच तुम्ही काढताना जर लिहिताना जर ह्याची दांडी बघा, जर तुम्ही अशी वरची जी रेषा आहे, दांडी म्हणणं चूक आहे, वरची जी रेषा आहे ती जर तुम्ही अशी लहान केली तर हा काय दिसेल तुम्हाला, स्मॉल एन दिसेल. त्यामुळे ते तुम्ही वरच त्याची रेषा घेऊन जाणं अभिप्रेत आहे, गरजेचं आहे. आणि त्याच्यातून ते तुमचं स्पेलिंग पण चुकू शकतं. मग एच आय जे. अजून हा बघा जे आहे, ही जी रेषा गृहीत धरूनच तर ह्या रेषेच्या खाली हा स्मॉल जे आहे. जर तुम्ही ह्या रेषेच्या वरच हा असा जर खूप मोठा जे लिहिला आणि त्याच्यावर डॉट दिला तर हा ना कॅपिटल जे आहे ना स्मॉल जे आहे, कुठल्याही प्रकारचं जे नाही. कॅपिटल जे जर असेल तर त्याच्यावर डॉट येत नाही, त्याच्यावर तुम्हाला अशी रेषा द्यावी लागते. आणि स्मॉल जे जर असेल तर तो स्मॉल जे असा ह्या रेषेच्या बऱ्यापैकी खाली असून आणि मग त्याच्यावर डॉट असतो. आपल्या मनाने काही करायचं नाही, जसं आहे तसं. एच आय जे के. के तुमच्यापैकी बरेच जण लिहितातच बरोबर, काही केचा काय प्रॉब्लेम नाही. तो असा आणि मग एच आय जे के एल एम. तरी पण केला सुद्धा इकडे ही जी दांडी आहे ना, ही जी रेषा आहे ती अशी एवढीच ठेवायची नाही, तिला वर घेऊनच जायचं. कसं पण एच आय जे के एल एम एन ओ पी. हा एम बद्दल पण बघा. आता समजा तुम्ही जसं लिहित असाल साधा एकदम, आता मी साधच लिहा एकदम. एम तुम्ही लिहिला, स्मॉल एम जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा स्मॉल एम लिहिताना बघा तो असा लिहिला जातो. इकडून जी एक छोटीशी रेषा येते त्याच्यानंतर हा इकडे जातो असा. व्यवस्थित लक्षात घ्या. इथे बघा एम. आता काही लोक काय करतात, हाच मोठा लिहितात आणि बोलतात हा कॅपिटल आहे, म्हणजे हा कॅपिटल आहे. अजिबात नाही, हा स्मॉल एम आहे. कॅपिटल एम हा असाच असणार, हा तीक्ष्ण असणार. तो एम ह्या टाईपचाच असणार तो, जसा तुम्ही तुमचा हस्ताक्षर कसं पण असू दे तो असाच असणार. ओके, याच्या जे एल एम एनचं पण तसंच आहे. काही लोक असं नाही, एन बद्दल नाही होत तसं. एन ते ह्याच्याबद्दलच होतं, एम बद्दलच होतं. एन पण हा असा थोडक्यात आहे. ओ पी. हा परत पी बद्दल बघा बरं. पी बद्दल, पी सुद्धा काही लोक काय करतात, हा जो कॅपिटल पी आहे बघा, हा कॅपिटल पी असा वर आहे आणि स्मॉल पी असा खाली आहे त्या रेषेच्या. मग त्याचं जे डोकं जे ते इथे आलं पाहिजे, त्याचं हेड बघा. हा असा नाही लिहू शकत तुम्ही, हे रॉंग आहे. हे असं कॅपिटल पी लिहिणं रॉंग आहे, चुकीचा. स्मॉल पी असं लिहिणं रॉंग आहे. हा ना कॅपिटल आहे ना स्मॉल आहे. कॅपिटल हा रेषेच्या वरच असेल असा, आणि स्मॉल जो आहे तो असा रेषेच्या बरोबर इकडे खाली असेल आणि त्याचं डोकं इथे, त्याचं जे शिर असेल हे असेल इथे आलेलं असेल. पी क्यू. क्यू हा बघा जरा तो व्यवस्थित लिहिला पाहिजे, कारण तो स्मॉल जी सारखा आहे. हा जसा स्मॉल जी आहे तसाच हा क्यू असतो. त्यामुळे त्याला थोडीशी अशी एकदम अशी मायनरची अशी रेष द्यायची, म्हणजे आपल्याला त्याचं डिस्टिंग्विश करता येतं, आपल्याला फरक लक्षात येतो. आर. हा कॅपिटल आर बघा, कॅपिटल आर.
हा बघा कॅपिटल आर आहे आणि हा जो स्मॉल आर आहे ना तो जरा काळजीपूर्वक लिहायचा बघा. हा जर आपण काळजीपूर्वक लिहिला नाही तो बऱ्याच वेळा व्ही सारखा दिसतो, लक्षात घ्या. त्यामुळे कॅपिटल आर नंतर जेव्हा आपण स्मॉल आर लिहितो तो बघा असा परत जाऊन इथून त्याला फक्त थोडीशी बाहेर अशी कॉर्नरने अशी रेषा जाते. बरेच लोक असं लिहितात ते असं. आता हे काय समजायचं, तो आर आहे की व्ही आहे, सो बी केअरफुल अबाउट दिस. अशाच पद्धतीने लिहायचं आर. ठीक आहे. आर एस टी एस लिहितात सगळे, तरी पण कॅपिटल आणि स्मॉल लक्षात घेता अशा पद्धतीने लिहू शकता तुम्ही. एस टी टी, हा कॅपिटल टी असा बऱ्यापैकी, स्मॉल टीला एवढं वर घेऊन जायची नाही त्याची रेषा, ती जरा खालीच ठेवायची पर्यंत. टी यू, हा हा यू सुद्धा महत्वाचा आहे. हे बघा हा कॅपिटल यू आहे आणि हा स्मॉल यू आहे बघा. इथे जाऊन इथून हे खाली आल्यानंतर हा इथे असा सुट एंड त्याचा बघा असं सुटतं इकडे. काही लोक काय करतात, हा बघा कॅपिटल यू काढला त्यांनी, हा कॅपिटल यू नाही, हे चूक आहे. हा कॅपिटल यू आहे, हा स्मॉलच यू आहे, तुम्ही मोठा काढला फक्त आणि त्याला तुम्ही कॅपिटल म्हणताय, रॉंग. सो दिस इज कॅपिटल यू आणि स्मॉल यू काढताना तुम्ही तो असाच काढा नाही असा. ठीक आहे. यू व्ही डब्ल्यू इट्स ओके. त्यानंतर एक्स. ठीक आहे. एक्स म्हणजे आता तुम्ही त्याची फक्त साईज लहान होते, काही लोक असं पण एक्स लिहू शकतात त्यांना पाहिजे तसं. हा वाय इम्पॉर्टंट लेटर आहे वाय. बघा वाय बद्दल पण तीच चुकी होते. हा कॅपिटल वाय आहे आणि हा स्मॉल वाय आहे. तुम्ही जर असा वाय जर काढाल आणि ह्याला तुम्ही कॅपिटल बोलत असाल तर हे रॉंग आहे. कॅपिटल वायचं वैशिष्ट्य काय, वर व्हीचा शेप आहे आणि त्याच्या खाली अशी स्ट्रेट लाईन आहे, हा कॅपिटल वाय आहे. आणि जर तुम्ही ते तसं न करता थेट जर असं करणार असाल मोठा, हा कॅपिटल वाय नाही, ही रेषा अशी आली तर तो स्मॉलच झाला. म्हणजे हा कॅपिटल आहे आणि हा स्मॉल आहे, हा कॅपिटल नाही. वाय अँड झेड. मला वाटतं ही एबीसीडी बद्दलची माहिती होती. परत मी एकदा तुम्हाला एबीसीडी अल्फाबेट जरा एकदा वाचून दाखवतो. एबीसीडी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. जे असेल ते इथून पुढे कधी स्पेलिंग पाठ करताना, उच्चारण करताना अशाच पद्धतीने करायचं. ओके. तर आता आपण लेट्स मूव्ह फॉरवर्ड. आपण पुढे जाऊया. आपण अल्फाबेटचा बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे. अभ्यास कधी संपत नसतो. माझा अभ्यास झाला असं कधी शक्यतो म्हणायचंच नाही. मी करतोय म्हणायचं, थोडं थोडं करतोय किंवा करते असो. तर आता आपण अल्फाबेटशी रिलेटेड ऑलमोस्ट आता या पुसायला मला काही हरकत नाही, पुसू शकतो. बऱ्यापैकी माहिती घेतली. अगदी एबीसीडी पासून आपण शिकतोय, स्टेप बाय स्टेप शिकतोय. घरी व्यवस्थित सराव करा. आता आपण लेट्स मूव्ह फॉरवर्ड नाव. मग पुढे जाऊया. आपण अल्फाबेट काय प्रकार आहे ते बघितलं. इंग्लिशचे 26 लेटर्स बघितले, वावल्स अँड कॉन्सोनंट्स बघितलं, त्याचा आपण बऱ्यापैकी अभ्यास केला. मी तुम्हाला सुरुवातीलाच बोलले तुम्हाला 3 वह्या करायच्या आहेत. तुम्हाला 3 वह्या करायच्या आहेत. पहिली वही असेल तुमची आपण हे जे काही शिकतोय ते नोट डाऊन करण्यासाठी. दुसरी वही तुमची स्पेशली असेल क्रियापदांसाठी आणि तिसरी असेल शब्दार्थांसाठी. असं लक्षात घ्या. शब्दार्थ कधीही अचूकच, कधीही कुठलाही शब्द तुम्हाला पहिल्यांदा नवीन दिसला, स्वतः छोटी डायरीच ठेवायची, लगेच पण नोट डाऊन करायचं व्यवस्थित, एकदम व्यवस्थित. कारण जर तुमचं स्पेलिंग जर चुकलं तर त्याच्याने अर्थ बदलू शकतो. इंग्रजी तसं पाहायला गेलं ना तर जर असं म्हणजे जर प्रॉपरली जर लक्ष दिलं तर ती अभ्यासाच्या दृष्टीने जरा शार्प लँग्वेज येते. बघा तुम्ही STONE स्टोन म्हणजे दगड. या स्टोनचं तुम्ही अनेक वचन करा. STONE स्टोन म्हणजे रत्न होतं. कधी कधी भाषा तुम्हाला बरं झालं मला ते सांगायचं होतं त्या निमित्ताने. 2 शब्द आहेत इंग्रजीमध्ये खूप महत्वाचे बघा. टू, कारण ते आपल्याला परत येणार. टू प्रनाउन्स, PRONOUNCE, प्रनाउन्स. उच्चार करणे म्हणजे उच्चार करणे. कधी
कुठल्याही शब्दाचा अभ्यास करताना तो पहिल्यांदा टू, आता हे वर्ब आहे म्हणून टू प्रनाउन्स. बघा आता हे प्रोनाउन्स म्हणायला पाहिजे, पण हे आहे प्रनाउन्स, उच्चार करणे. परंतु याचं जे नाउन आहे हे वर्ब झालं. त्याचं नाउन बघा, PRONUNC, प्रनन्सिएशन PION. बघा प्रनन्सिएशन हे नाउन आहे त्याचं, म्हणजे त्याचा अर्थ होतो उच्चारण. ठीक, बघा हे दोन शब्द तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे. बघा प्रोनाउन्स नसून ते प्रनाउन्स आहे, आणि एखाद्या शब्दाचं उच्चारण आपण जेव्हा करतो त्याला ह्याचं प्रनन्सिएशन काय, हाऊ टू प्रनाउन्स दिस वर्ड अँड व्हॉट इज द प्रनन्सिएशन. प्रनन्सिएशन आणि त्याचं स्पेलिंग बघा, इकडे PRONOUN आहे, पण प्रनन्सिएशनला मात्र PRONO नाही, सरळ यू आहे. शार्प लक्षात ठेवायचं, आपलं काहीच चुकता कामा नाही. म्हणजे असं होणार नाही, आपलं चुकणारच नाही, परंतु आपला प्रयत्न असा असला पाहिजे की शक्यतो आपलं काही चुकू नये असो. सो टू प्रनाउन्स, उच्चार करणे, आणि त्याचं जे नाव आहे प्रनन्सिएशन, त्याच्यामध्ये बघा PRONO नाही, PRONU आहे सरळ, आणि त्याचा उच्चार आहे प्रोनाउन्सिएशन नसून ते आहे प्रनन्सिएशन. आपल्याला नेहमी लागणार आहे. खास लक्षात ठेवा की इंग्रजीचा अभ्यास ज्याला करायचा आहे आता सध्याच्या काळामध्ये, त्याचा सर्वात चांगला मित्र कोण, तर इंटरनेट, आणि त्याची सर्वात चांगली मैत्रीण कोण, तर इंग्लिशची डिक्शनरी. या दोघांच्या सहाय्याने जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास कराल तर तुमचा इंग्रजीचा प्रवास आहे तो निश्चितपणे सुखकर होईल. आपण पुढे जाऊया. तर अशाच पद्धतीने कधीही प्रत्येक स्पेलिंग कसं असतं की आपल्याला माहित असतं बऱ्याच वेळा की हे हा ठीक आहे हे असं असेल. आता बघा हे तुम्हाला काय वाटतं, मला हे पहिल्यांदा मी जेव्हा ऐकलं असेल, मी याचा उच्चार प्रोनाउन्सिएशनच करत होतो, पण मला जेव्हा कळलं मला असं वाटतं हे प्रोनाउन्सिएशनच असेल, पण मला तसं कळलं की नाही, हे प्रोनाउन्सिएशन नाही, हे प्रनन्सिएशन आहे. मग त्या दिवसापासून मी ते प्रनन्सिएशन असंच म्हणतो. हा, शिकणं म्हणजे असंच आहे, आणि ते अनंत आहे, ते कधी संपणारच नाही आहे, आणि त्याच्यात मजा आणि गंमत आहे. शिकणारा विद्यार्थी असतो आणि विद्यार्थी हॅप्पी असतो, नाही का. तर आपल्याला हॅप्पी राहायचं असेल तर शिकणं चालू ठेवायचं, मग काय तर. चला आता आपण आपल्या पुढच्या भागाकडे जाऊया. ह्या लेक्चरमध्ये मला वाटतं आपण किती प्रोसीड करायला पाहिजे बघावं लागेल. मला किती वाजले जरा. सो मला वाटतं की ह्या लेक्चरमध्ये आपल्याला जेवढ्या गोष्टी आपण शिकायच्या होत्या त्या बऱ्यापैकी शिकलेले आहोत आपण. आणि याच्यानंतरचं जे लेक्चर असेल ह्या लेक्चरमध्ये, म्हणजे या लेक्चरला आपण तिकडे जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक पुढच्या लेक्चरच्या अगोदर एक छोटीशी एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून देतो, जे आपण पुढच्या लेक्चरला शिकणार आहोत. ओके, ती गोष्ट व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे आपल्याला इट विल बी बेटर फॉर अस टू लर्न द नेक्स्ट लेक्चर, म्हणजे आपल्या थर्ड लेक्चर. ठीक आहे. तर बघा असं आहे की आपण असं म्हणतो की मला ऐकलेलं इंग्रजी कळतं, ओके, पण मला बोलता येत नाही. ठीक आहे, आपण थोडा विश्वास ठेवा तुमच्यावर की तुम्हाला ऐकलेलं कळतं. मी हे एक वाक्य लिहितो. तुमची निवड झालेली आहे. ओके, तुमची निवड झालेली आहे असं मी एक वाक्य दिलं आणि तुम्हाला सांगितलं की ट्रान्सलेट करा हे वाक्य, ट्रान्सलेट इंटू इंग्लिशमध्ये हे वाक्य ट्रान्सलेट करा. झालं, तुमचं मन काम करायला सुरुवात केली तुमच्या मनाने. तुम्हाला जेवढी तुमची माहिती असेल तुमच्याकडे इंग्रजीचं ज्ञान, यू सिलेक्ट, यू आर सिलेक्टिंग, युअर सिलेक्शन, असं बरंच काही. तर अधिक वेळ न घेता मी याचं जे अचूक ट्रान्सलेशन आहे इंग्लिशमधलं ते मी इकडे लिहितो. यू हॅव बीन सिलेक्टेड. ओके, बघा तुमची निवड झालेली आहे. यू हॅव बीन सिलेक्टेड. काय बघा, हे जे वाक्य आहे हे वाक्य म्हणजे साधंसं वाक्य एकदम, आणि त्याचं इंग्लिश जेव्हा आपण ट्रान्सलेशन करतो ते काहीतरी आपल्याला अजिबागत दिसतं. हे काय, यू हॅव बीन सिलेक्टेड असं कसं काय आलं, हे बीन कुठून आलं, काय कुठून आलं. मुळामध्ये असं आहे की हे जे वाक्य आहे तुमची निवड झालेली आहे,
ह्या वाक्यामध्ये मी जर तुम्हाला म्हटलं की ह्या वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे, म्हणजे आपल्याला पुढे कर्ता कर्म क्रियापदाचा अभ्यास पुढच्या लेक्चरला करायचा, मी आतापासून तुम्हाला त्याची आयडिया देऊन ठेवतो की तुम्ही म्हणाल सर याच्यामध्ये कर्ता ना, डोळे झाकून तुम्ही म्हणाल की यू हा याच्यामध्ये कर्ता आहे. ओके, यू हा कर्ता याच्यामध्ये. तर मग जर तुम्हाला म्हणायचं असेल यू हा कर्ता आहे तर तुमचं उत्तर चुकलेलं आहे. यू हा याच्यामध्ये कर्ता नाही. हे जे वाक्य तुमची निवड झालेली आहे हे वाक्य पूर्ण वर्तमान काळाचं पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य लक्षात घ्या. कारण तुमची निवड झालेली याच्यामध्ये तुम्ही काही केलेलं नाही, तर यू हॅव बीन, तुमची निवड आमच्या सिलेक्शन टीम कडून झालेली आहे. बाय इंटू ब्रॅकेट बाय आवर सिलेक्शन टीम. बघा, तुमची निवड झालेली आहे. यू हॅव बीन सिलेक्टेड बाय आवर सिलेक्शन टीम. आमच्या सिलेक्शन टीमने तुमची निवड केलेली आहे. सिलेक्शन टीम हा करताय, त्याने तुमच्यावर क्रिया केलेली आहे, तुम्हाला काहीच माहित नाही. आणि तुम्ही एखाद्या गोष्टीचा आपण खोलात अभ्यास केलेला नसताना, आपल्याला त्याची पूर्ण माहिती नसताना आपण कसं म्हणू शकतो की होय मला ते कळतं वगैरे. त्याचे आपल्याला थोडंफार कळतं. म्हणजे तुमची निवड झालेली आहे ह्या वाक्यामध्ये तुम्ही काहीच केलेलं नसताना तुम्ही यूला सरळ करता म्हणताय. सो आपण हे मान्य केलं पाहिजे. आपल्याला काही गोष्टी माहित आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे. आपण विनम्रतेने त्या गोष्टी मान्य करून आपण त्याच्यासाठी आभार व्यक्त करूया. परंतु ज्या गोष्टी आपल्याला माहित नाहीयेत त्या आपण मुळापासून शिकणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपण कुठेतरी 2-4 वाक्य पाठ केली आणि ते मला त्याच्यावर काय बोलायचं नाही जास्त. असो, तर तुमची निवड झालेली आहे. यू हॅव बीन सिलेक्टेड हे प्रेझेंट परफेक्ट टेन्सच्या पॅसिव्हचं वाक्य आहे आणि आपल्याला त्याच्याबद्दल काहीच कल्पना नाही. तर हे आहे कर्म. जर हे कर्म आहे तर हा कर्ता आहे. तर मग कर्ता म्हणजे काय, कर्म म्हणजे काय आणि क्रियापद म्हणजे काय ते आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे. तुर्तास आपण ह्या लेक्चरमध्ये जितक्या काही गोष्टी शिकलो त्या सर्वच्या सर्व गोष्टी व्यवस्थित तुम्ही ज्या नोट डाऊन करून घेतलेल्या असतील त्याचा विचार करा. ते काही खूप कठीण होतं अशातला काही भाग नाही, परंतु ते तुमच्या स्मरणात ठेवा, कारण तो इंग्रजीचा पाया आहे. पुढच्या लेक्चरला आपण कर्ता कर्म क्रियापद म्हणजे काय याचा सविस्तर अभ्यास करू. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी स्वस्थ राहा, व्यस्त राहा आणि मस्त राहा. ओके, टेक केअर.